नमस्कार कृषी बांधवांनो आणि भगिनींनो, आपल्या सगळ्यांसाठी कालच एक गुड न्यूज मी दिलेली होती, परंतु विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्टीचा पुरावा हवा असल्या कारणामुळे मी त्यांच्यासाठी हा पुरावा घेऊन आलेलो आहे। जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर अगोदर संतोष लहाने नावाचं हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। लवकरच आपण 10,000चा टप्पा पूर्ण करतोय। चला तर आपण पाहूयात नेमक्या पत्रामध्ये काय या समाविष्ट आहे। आयुक्त कृषी किंवा कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे, विषय काय आहे तर सेवाविषयक बाबींच्या अनुषंगाने प्रशासकीय विभागांनी त्यांच्या स्तरावर 150 दिवसांचा सेवाकर्मी कार्यक्रम राबविण्याबाबत। त्यानंतर तुम्ही पाहू शकता, आपण काल जसं व्हिडिओमध्ये हे मुद्दे वाचून दाखवले होते त्याच पद्धतीनं हे मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले निर्देश, त्या पद्धतीनं झालेल्या बैठका 14 जुलै रोजी, लगेच 15 तारखेला त्या संबंधित जे काही त्यांच्या सूचना असतील त्यांनी त्या सांगितलेल्या आहेत। इथं पाहू शकता तुम्ही, हे आकृतिबंधाचं स्टेटमेंट। मंत्री कृषी महोदय यांच्या अध्यक्षतेखालील सुधारित आकृतिबंधाचे सादरीकरण करण्यात आले असून माननीय मंत्री कृषी महोदयांच्या सूचना विचारात घेऊन सुधारित आकृतिबंधाचा प्रस्ताव आजच सादर करण्यात यावा, या स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत। त्यानंतर बघा, ज्येष्ठता सूची असेल, पदोन्नती असतील, बिंदू नामावली हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यानंतर हे काही छोटे छोटे मुद्दे आहेत बाकीचे, एवढे काही हे महत्त्वाचे नाहीत, परंतु महास्था असेल, APR असेल, अशा पद्धतीने। आणि सगळ्यात महत्त्वाचा हा जो पॅरेग्राफ आहे तो बघा, प्रधान सचिव कृषी दर आठवड्याला याबाबत आढावा बैठक घेणार आहेत। तसेच सेवाकर्मी कार्यक्रमाशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला असून त्यावरील देखील सूचना दिलेल्या आहेत। तरी मुख्यमंत्री महोदयांच्या 150 दिवसांचा सेवाकर्मी कार्यक्रम राबविण्याबाबतची कालमर्यादा विचारात घेऊन उपरोक्त माहितीबाबतचा तपशील विहित कालमर्यादेत सादर करण्यात यावा ही विनंती। म्हणजेच एकूण 150 दिवसाचा जो आपला कार्यक्रम आहे यामध्ये सगळ्या गोष्टी स्पष्ट केलेल्या जातील आणि लवकरात लवकर आपली जाहिरात येईल। आता त्यानंतरचा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला मला सांगायचा आहे की 15 ऑगस्टपर्यंत जवळपास ही सर्व प्रोसेस पूर्ण झालेली पाहिजे। आणि त्यानंतर जे काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाची आचारसंहिता असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील तर ती जाहिरात TCS IBPSकडे जाईल की थोडा लेट झाल्या कारणामुळे MPSC घेईल हे अजून पण सांगता येत नाही, परंतु आपली जाहिरात 2,500 पदांची हे 100% येणार, यात काही दुमत नाही। त्याच्यामुळं जे काय आम्ही देतो ते क्वालिटेड असतं, जे काय असतं ते एकदम कन्फर्म असतं, कारण विद्यार्थ्यांचा विश्वास यावर या सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत। त्यामुळे आम्ही कधीच विद्यार्थ्यांच्या विश्वासघात करणार नाही, हे तितकंच खरं आहे। त्यानंतर आपलं हे यूट्यूब चॅनल आहे, जवळपास 9.9K, 100 विद्यार्थी कमी आहेत। 10Kला खूप मोठं सेलिब्रेशन इथं होईल, कारण विद्यार्थ्यांच्या विश्वासामुळे आणि पाठिंब्यामुळे या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। तर माहिती आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।